हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे वीकेंड आणि पूर्ण दिवस आरामात गेला आहे. पूर्ण दिवस संपला नाही अजून, पण तरी आम्ही आरामात उठलो आहे. जेवण वगैरे झाली आणि मस्त थोडी दुपारची झोपसुद्धा झाली आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणजे पनवेललाच. तर प्राचीला बऱ्याच दिवसापासून मम्मीला भेटायला जायचं होतं, पण भेटणं होत नव्हतं कारण की आठवडा कामामध्येच जातो आहे प्राचीचा पण. आणि मला रोजच ऑफिसला जावं लागतं, त्याच्यामुळे नाही भेटत आहे बिलकुल पण टाईम बाकी गोष्टींसाठी. तर आज जाणार आहोत मम्मीला भेटायला अँड प्राची पण त्यासाठीच तयार होते. तर बघूयात प्राची रेडी झाली आहे का. प्राची रेडी झालं. अजून पण रेडी नाही झाली आहेस का तू. झालं. किती वेळ यार. हे बाय द वे वास छान येतोय. छान येतो ना. हा, कोणता परफ्यूम. नवीनच ऑर्डर केला. तुला दाखवलं नाही मी कुठला परफ्यूम ऑर्डर नाही. छान येतो ना पण स्मेल छान आहे. हे बघ मी ऑर्डर केला आहे विस्कॉन्टीचं ट्विन्स सेट आणि त्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे 4 परफ्यूमचा सेट आहे आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे सगळ्याचा. आणि आज जो मी यूज केलेला आहे तो आहे हा ट्विन्स हेवन वुमन आणि हा माझा या सगळ्या कलेक्शन मधला फेवरेट फ्रेग्रन्स आहे. आणि मला इतका आवडलाय ना हा. ह्याचा स्मेल इतका सुंदर आहे, तू म्हणजे तुला तर समजत असेल. आणि इव्हन मी आजकाल ना ऑफिसला पण मारून जाते ना, तर ऑफिसमध्ये पण मला सगळे विचारतात कुठला परफ्यूम मारलाय. एक्झॅक्टली आपण लक्झरी परफ्यूम कसे वापरतो तसा स्मेल येतो ह्याचा. सो त्याच्यामुळे सगळेच तुम्हाला विचारते जेव्हा तुम्ही हा वाला परफ्यूम वापराल तेव्हा. हा विस्कॉन्टीचा क्वीन्स कलेक्शन परफ्यूम सेट जो आहे तो अशा 4 परफ्यूम मध्ये येतो. यामध्ये तुम्हाला 4 फ्रेग्रन्सेस मिळणार आहेत आणि इव्हन हे गिफ्टिंग पर्पज साठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी तो विस्कॉन्टीचा क्वीन्स परफ्यूम सेट ऑर्डर केलेला आहे ज्याच्यामध्ये MVP, क्वीन्स ऑफ हार्ट, शुगर अँड स्पाइस अँड फॅशनिस्टा असे 4 फ्रेग्रन्स अवेलेबल आहे आणि जे की गिफ्टिंग पर्पज साठी सुद्धा यूज होऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की पॅकेजिंग सुद्धा किती लक्झरियस केलेली आहे. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचा असेल असा परफ्यूम सेट तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती जाऊन क्लिक करा. अँड जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे नसेल तर कुपन कोड सुद्धा दिलेला आहे, तर तो सुद्धा यूज करायला विसरू नका. निघालेलो आहे आणि सूर्य मला 3 दिवसांनी मम्मीकडे घेऊन चाललाय. मी बिझी होतो का तू बिझी होतो. पण खूप दिवसांनी तू बोलू शकत होता ना की चल म्हणून, चल जाऊया मम्मीकडे, किती दिवस झाले तू भेटली नाही. बरोबर नाही प्राची, तुला वेळ नाही, तू येतेस रात्री उशिरा आणि त्याच्यानंतर अशी येते आणि झोपून जाते तू. मग आज मी राहते मम्मीकडेच का. पण तुम्हाला राहून का नाही देत मम्मीकडे. अरे कशाला राहायचंय, भेट ना तू, भेटून परत चल माझ्यासोबत. नाही मी आता 10 दिवस राहणार आहे. ते काय, मी लग्न कशासाठी केलं, ज्या मुलीचं माहेर पनवेलला आहे का केलं की येता जाता भेटून जाऊ शकते, राहायची गरज नाही. असं कसं राहायची गरज नाही, राहायला नको मम्मीकडे जाऊन माझ्या घरी. काय मला करमत नाही, झोप लागत नाही उगीच. त्याच्यापेक्षा ते इकडेच. सुरईला झाली सब्वी खायची इच्छा, सो जाण्याच्या आधी आता आम्ही जाऊन पहिले बिल्डिंग फायनली बनली यार. मस्त ना. हो आणि हे बघा एरिया बघ किती मोठा आहे पुढे. मम्मी कुठे राहिली? आली वाटतं, फोन येतो.
काय मम्मी, कधी जायचं राहिला नवीन घरी? लवकरच झालंय ना सर्व, आता गेट लागले, सर्व उघडले, आता दुकान झाली. मग आता कधी शिफ्ट? कधी? जाऊया लवकर लवकर. अजून बरंच काम बाकी आहे. ऍटलीस्ट म्हणजे जे मेन त्यांचं झालं तरी इंटेरियरचं काम बाकी आहे ना. फर्निचर होईल म्हणजे अजून पण होईल. बघू आता कधी मिळतंय आणि कधी लग्न होते दादाचं आणि ऐश्वर्या येते घरी. तिकडे अभिषेककडे जाणार आहे. तुम्ही दोघं मध्ये भेटले असं काय नाही, घेऊन टाका. संकेत धावपळ आता तो पण आहे ना आता. बघितलेली तुला पटते का? त्याला बोललो संध्याकाळी मी येतो. मस्त गेला ना लिफ्ट एरिया. ही लिफ्ट किती बाकी अजून? हे बाकी काय लाईटचं काम मस्त वाटतंय ना मोठ्याच्या मोठं. मध्ये भिंत काढली तरी गेलं तर मस्तच कसं वाटतं. अजून बघ ना नंतर. किती स्मूथ आहे ना. बंधन नाही पाहिजे. टाईल्स बघितल्या होत्या का? लास्ट टाइम टाईल्स बघितल्या किचनच्या, आपल्या किचन टॉयलेटच्या. नाही टॉयलेटचं बघ टॉयलेट. अरे वा यार, मस्त वाटतात एकदम. खाली पण ते सिंक पण बघ सिंक. सिंक म्हणजे पाणी जायला ते जाळी लावतात ते. सिस्टीम कशी आहे आता नवीन ट्रेंडिंग मध्ये चाललंय फ्लॅट वाला मोठा. अजून मोठं करणार होतो पण ते मग मध्ये आलं असं मग शॉर्ट केलं. आता ते असं ऍक्च्युअली असं आडवं करायचं. जायचं बोलायला या पण सगळे. तर आमच्या सायली ताईचं लग्न आहे. हो या सगळे सर्वांनीच या. अंगू गेली तू तिकडे स्टोरेज खाणार तू? आतमध्ये खाणार? तू वरती पाईप टाकायचा, तिला पाईप कनेक्ट करायचं, मध्ये वरती चालू करायचं. हे आम्ही करून घेतोय का इनकेस जर कोणी इन्स्पेक्शनला आलं तर ते मोठं. सूरज, ऐश्वर्याला काय वाटतं माहितीये का? तुम्ही प्रेग्नेंट आहात. मग माहित नाही तुला, मग तेच आहे, खरंच आहे. तरी तिला बोलली की तिने पुट ऑन केले, प्रेग्नन्सी ग्लो पण आले तिच्या फेसवर. ना वाईट आहे ना. बघ सर्वांवर तूच एकच होतं. आम्ही गेलो होतो निखिलचं नवीन घर बघायला अँड दुकान बघायला. दुकान तर तुम्ही बघितलं असेल, खूप प्रशस्त मस्त मोठं दुकान झालेलं आहे अँड खूप स्पेस आहे. तर आणि घर पण आता म्हणजे फर्निचर वगैरे व्हायला वेळ लागणार आहे, पण
लवकरच शिफ्ट होणार आहे त्या घरी आणि आम्ही तर खूप एक्साइटेड आहे घर जेव्हा पूर्णपणे बनेल त्या वेळेला बघण्यासाठी आणि सगळेच ऍक्च्युअल मध्ये खूप एक्साइटेड आहेत कारण का लवकरच आता नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी खूप सारी शॉपिंग सुद्धा करायची आहे. तर मम्मी सारखं बोलत होती की हे घ्यायचंय ते घ्यायचंय हे करायचंय ते करायचंय आणि ऐश्वर्या सुद्धा आलेली होती आणि मग आम्ही डिसाईड केलं म्हणजे मी असं मम्मीला बोलले की आता तू आणि ऐश्वर्या जाऊन तुमचं जे काय असेल ते घेऊन या तुमच्या आणि तिच्या आवडीने कारण काय तुम्हाला दोघांना राहायचंय तर पुढे जाऊन तिथे. सो मी येईलच ऑब्व्हियसली मी थोडीफार मदत करायला येईल बट ऍक्च्युअल मध्ये चॉईस जी आहे मेन ती तुमच्या दोघांची असू द्या आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते घर सजवा. सो मला खूप छान वाटतंय की आता लवकरच लग्न होईल दादाचं आणि ते लोक नवीन घरामध्ये शिफ्ट होतील आणि लग्न येस अजून तरी डेट फिक्स झालेली नाहीये बट जेव्हा डेट फिक्स होईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. सो अशा प्रकारे आजचा व्लॉग इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.